सर्वांना नमस्कार. गुरुप्रदोष व्रत म्हणजे नेमके काय आणि गुरुप्रदोष व्रत इतकं महत्त्वाचं का मानलं जातं हे अगदी आपण आज साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. धर्मग्रंथानुसार ज्या दिवशी त्रयोदशी तिथी संध्याकाळी येते त्या दिवशी प्रदोष व्रत केले जाते. या प्रदोष काळात भगवान श्री शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. हे व्रत भगवान श्री शिवांची कृपा मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जेव्हा प्रदोष व्रत गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुप्रदोष असं म्हटलं जातं. आजचा जो गुरुवार आहे तर त्या दिवशी गुरुप्रदोष व्रत आहे. या दिवशी भगवान श्री शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी वाढते. गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे गुरुग्रह ज्ञान, धर्म आणि भाग्याचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने ज्ञान, मान, संपत्ती आणि संततीचे सुख मिळण्यासाठी चांगले लाभ मिळू शकतात. तर प्रदोष व्रत आपण करत असू तर काही नियम पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. या दिवशी आपण ब्रह्मचर्य पाळावं, सात्विक अन्न घ्यावं आणि कांदा लसूण यांसारखे तामसिक पदार्थ टाळावेत. आता जर 14 मेची जर आपण त्रयोदशीची सुरुवात पाहिली तर सकाळी 11:29 त्रयोदशी तिथीला प्रारंभ होत आहे आणि समाप्ती 15 मे रोजी सकाळी 8:32 होईल. त्याच्यामुळे प्रदोष व्रत जर आपल्याला करायचं असेल तर या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:22 पासून ते 7:04 असेल. म्हणून गुरुप्रदोष व्रत 14 मे रोजीच पाळलं जाईल. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, सूर्यदेवांना नमस्कार करायचा, त्यांची प्रार्थना करायची आणि उपवासाचा संकल्प करावा. त्यानंतर तुम्ही जिथे पूजा करणार आहे ते ठिकाण स्वच्छ करा आणि भगवान श्री शिवांना पंचामृतांनी अभिषेक करावा. आपल्याकडे जर फोटो असेल शिवपरिवाराचा तर शिवपरिवाराची सुद्धा पूजा करावी. प्रदोष व्रतकथा सगळ्यांना सांगावी आणि पूजेच्या शेवटी म्हणा श्री शिव चालीसा अगदी श्रद्धेने म्हणावी. भगवान श्री शिवांची आरती करावी आणि ओम नमः शिवाय हा नामजप 108 वेळा करावा. श्रद्धेने केलेलं गुरुप्रदोष व्रत मनाला शांतता देतं आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवायला मदत करतं.